गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. आजच्या सेशनला आपण स्टार्ट करतोय. आज आहे आपला सेशन नंबर 3. ओके, म्हणजे डेमो लेक्चर्स आज आपल्या ठिकाणी तिसरा आहे. पहिल्या दिवशी आपण या ठिकाणी समजून घेतलेलं आहे की डेटा अॅनालिटिक्स म्हणजे काय. ओके, त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण पाहिलेलं आहे की डेटा अॅनालिटिक्स मध्ये ETL प्रोसेस नेमकी कशा प्रकारे वर्क करते. आणि आज या ठिकाणी आपलं पाहायचंय डेटा अॅनालिटिक्स. म्हणजे डेटा अॅनालिटिक्स मध्ये काय करायचं आज आपल्याला थोडंफार यावर डिस्कस करायचंय. लक्षात घ्या, सुरुवातीचे 7 दिवस हे फ्री डेमो लेक्चर्स आहेत. डेमो लेक्चर्स मध्ये मी फक्त तुम्हाला ओव्हरऑल कन्सेप्ट सांगणार आहे का, फक्त टॉपिकची माहिती सांगणार आहे. आणि ज्यावेळेस आपले डेमो लेक्चर संपतील, ज्यावेळेस आपले रेग्युलर लेक्चर सुरू होतील, त्यावेळेस मी तुम्हाला त्याबद्दल पूर्ण डीप मध्ये माहिती सांगण्याचं या ठिकाणी सुरुवात करणार आहे पहा. तर आज या ठिकाणी आपल्याला बघायचंय डेटा अॅनालिटिक्स बद्दल थोडीफार माहिती. चला, तर त्यासाठी मी तुम्हाला काल एक पीपीटी प्रेझेंट केली होती पहा. या पीपीटी मध्ये आपण पाहिलेलं आहे की व्हॉट इज डेटा अॅनालिटिक्स. डेटा अॅनालिटिक्स म्हणजे काय. तर डेटा अॅनालिटिक्स इट इज अ प्रोसेस. ही एक प्रक्रिया आहे की तुम्ही काय करता, तुमचा डेटा तपासणे, त्या डेटाचं व्यवस्थित व्यवस्थापन, व्यवस्थित या ठिकाणी स्टँडर्डायझेशन फॉर्मॅट मध्ये व्यवस्थापन करणे, त्याच्या माहिती घेऊन त्यावर अभ्यास करून पॅटर्न्स असतील, ट्रेंड्स असतील, हिटमॅप्स असतील, तुम्हाला काय करायचे, तयार करायचे. म्हणजे थोडक्यात तुम्हाला काय करायचे, पूर्ण डेटाचा अनालिसिस करून तुम्हाला रिपोर्ट्स असतील, लीड्स असतील, तुम्हाला जनरेट करायचे. ओके, तर डेटा अॅनालिटिक्सचा वापर कुठे कुठे केला जातो. तर डेटा अॅनालिटिक्सचा वापर प्रत्येक मोठमोठ्या बिझनेस मध्ये केला जातो. जसे की समजा तुमचं एज्युकेशन क्षेत्र असेल, तुमचं मार्केटिंग क्षेत्र असेल, तुमचं फायनान्स क्षेत्र असेल, तुमचं हेल्थ केअर क्षेत्र असेल, अशा सगळ्या क्षेत्रामध्ये तुमचा काय केला जातो, डेटा अॅनालिटिक्सचा वापर केला जातो का. आता डेटा अॅनालिटिक्सचा मुख्य उपयोग काय आहे, डेटा अॅनालिटिक्सचा मुख्य उद्देश काय आहे. तर डेटा अॅनालिटिक्सचा मुख्य उद्देश आहे की जो काय तुम्ही डेटा आहे, तुमच्याकडे जो डेटा आहे, त्या डेटा मधून काय करायचं, इनसाइट्स मिळवायचे. म्हणजे त्या डेटाच्या आधारे तुम्हाला काय करायचे, रिपोर्ट जनरेट करायचे. आणि त्या रिपोर्टच्या आधारे तुम्हाला काय करायचंय, काहीतरी डिसिजन घ्यायचंय तुमच्या बिझनेस रिलेटेड, की जेणेकरून तुमचा बिझनेस हा तुम्हाला वाढवता येईल. आणि भविष्यामध्ये ज्यावेळेस आपण आपल्या बिझनेसमध्ये एखादं डिसिजन घेऊ, तर त्याचा भविष्यामध्ये काय अंदाज मांडता येईल, ते आपल्याला डेटा अॅनालिटिक्सच्या यावरून समजत असतं पहा. ओके, तर आपण या ठिकाणी त्यासाठी एक पाठीमागे एक्झाम्पल घेतलं होतं पहा, डीमार्टचं एक्झाम्पल. हे डीमार्टचं एक्झाम्पल तुम्हाला माहिती असेल की वेगवेगळ्या डेटा सोर्सेस मधून आपण काय केला जातो, डेटा एकत्र केला जातो. त्या डेटावर आपण म्हणजे थोडक्यात एक्सट्रॅक्ट करतो. एक्सट्रॅक्ट केल्यानंतर त्या डेटा आपण ट्रान्सफॉर्म करतो. आणि ट्रान्सफॉर्म केल्यानंतर आपण तो डेटा टार्गेटेड सिस्टीम कडे आपण पाठवला जातो. म्हणजे थोडक्यात काय, कालच्या लेक्चर मध्ये आपण इथे ETL प्रोसेस समजून घेतली होती, एक्सट्रॅक्ट, ट्रान्सफॉर्म, लोड. आणि हा सगळा डेटा ज्यावेळेस लोड होतो, त्यावेळेस तो सध्या कुठे स्टोअर असतो, तुमच्या स्टेजिंग एरियामध्ये स्टोअर असतो. आणि स्टेजिंग एरिया नंतर आपण डेटा कुठे पाठवतो, डेटा वेअर हाऊस कडे पाठवतो. म्हणजे या ठिकाणी मुख्य 2 प्रकार आहेत पहा. इथे तुम्ही तुमचा डेटा काय करता, अॅनालिसिस करता. आणि डेटा अॅनालिसिस करून तुम्ही इथे काय करता, टोटल रिपोर्ट्स असतील, तुम्ही जनरेट करता पहा. आता हे मॅप्स आहेत, हे मॅप्सचे सुद्धा टाइप्स आहेत. ते टाइप्स वगैरे आपण पुढे सेशन्स मध्ये पाहणार आहोत पहा. तर या पूर्ण प्रोसेसला, या पूर्ण प्रोसेसला काय म्हणायचं तुम्हाला या ठिकाणी, डेटा अॅनालिसिस. काय म्हणायचंय, डेटा अॅनालिसिस. ओके, चला, तर आज या ठिकाणी आपण पुढे समजून घेऊया की डेटा अॅनालिटिक्स मधले महत्वाचे घटक, की डेटा अॅनालिटिक्स मध्ये महत्वाचे कोणकोणते घटक आहेत की ज्यांचा यूज करून तुम्ही तुमचा बिझनेस काय करू शकता, ग्रोथ करू शकता. किंवा तुमचा बिझनेस, तुमचा सेल्स असतील, प्रोडक्शन असतील, तुम्ही काय करू शकता, इन्क्रीज करू शकता. तर त्यामध्ये पहा मुख्य ते 7 प्रकार आहेत. 7 प्रकार आहेत. पहिला आहे तुमचा डेटा कलेक्शन. डेटा कलेक्शन. आता डेटा तुम्ही काय करता, वेगवेगळ्या डेटा सोर्सेस मधून तुम्ही एकत्र करता. इट गेटर्स डेटा फ्रॉम व्हेरियस डेटा सोर्सेस. आपण काल डेटा सोर्सेस पाहिले, तुमचे क्लाउडचे डेटा सोर्सेस असतील, तुमच्या ठिकाणी डेटाबेस रिलेटेड डेटाबेस असतील, तुमच्या ठिकाणी
एपीआय मधून डेटा सोर्सेस असेल, वेगवेगळ्या डेटा सोर्सेस मधून आपण डेटा काय केला जातो, इथे एकत्र केला जातो. मग तुमचा डेटा हा कोणत्याही फॉर्मॅट मधला असला तरीही चालेल. तर पहिला घटक डेटा अनालिटिक्स मधला पहिला घटक कोणता, डेटा कलेक्शन. तुम्हाला विचारलं जाऊ शकतो पा की की कंपोनेंट्स ऑफ डेटा अनालिटिक्स, इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकतो. तर लक्षात घ्या, डेटा अनालिटिक्स ह्या कोर्समध्ये जवळजवळ 40% थेअरी आणि 60% या ठिकाणी प्रॅक्टिकली आपल्याला शिकायचं पा. जास्त करून या ठिकाणी आपल्याला थेअरी नॉलेज जास्त मिळवायचंय की जेणेकरून तुमचा इंटरव्ह्यू तुम्हाला क्रॅक करता येईल पा. ओके, तर आपल्याला थेअरी प्लस प्रॅक्टिकल या ठिकाणी पुढे कंटिन्यू करायचं पा. तर पहिला कंपोनेंट आहे तुमचा डेटा कलेक्शन. डेटा तुम्ही काय करता, एकत्र करता पा. आता डेटा एकत्र केल्यानंतर तुम्हाला तो डेटा वेगवेगळ्या डेटा सोर्सेस मधून आलेला आहे. तुमचा डेटा एसक्यूएल सर्व्हर मधून आलेला आहे, तुमचा एक्सेल मधून आलेला आहे, मायएसक्यूएल मधून आलेला आहे, अॅझुरे मधून आलेला आहे, एपीआय मधून आलेला आहे, पीडीएफ फाईल मधून आलेला आहे, टेक्स्ट फाईल मधून आलेला आहे. हा सर्व डेटा तुम्हाला काय करायचा आहे, डेटा क्लीन करायचा आहे. ते आपण ट्रान्सफॉर्मेशन मध्ये काल पाहिलेलं आहे पा. इथे आपण काल पाहिलेलं आहे पा, डेटा ट्रान्सफॉर्मेशन. इथे पा, इथे आपण कालच्या लेक्चर मध्ये ईटीएल प्रोसेस मध्ये आपण ट्रान्सफॉर्मेशन थोडक्यात काय करता, डेटा एकत्र केल्यानंतर तुम्ही डेटा क्लीन करता, डुप्लिकेट डेटा रिमूव्ह करता, त्यानंतर तुम्ही त्याचं टाईप कन्वर्जन करता, डेटा व्हॅलिडेशन करता, स्प्लिट असेल, मर्ज असेल, फिल्टर असेल, सॉर्ट असेल, हे सर्व तुम्ही काय करता, तिथे प्रोसेस करता. ही सर्व प्रोसेस तुम्ही इथे करता. थोडक्यात काय, डेटा क्लिनिंग. जो डेटा लागत नाही तो डेटा डिलीट करणे, जो डेटा लागतोय तो एकदम डेटा व्यवस्थित स्टँडर्डायझेशन फॉर्मॅट मध्ये काय करणे, स्टोअर करणे. इट इन्शुअर्स डेटा quality and accuracy by removing duplicates, handling missing values and transforming data into a suitable format. ज्या सुटेबल फॉर्मॅट मध्ये डेटा आपल्याला लागतोय त्या डेटा काय करायचा, आपल्याला व्यवस्थित एकदम क्लीन करून घ्यायचा आहे. हा झाला आपला डेटा अनालिटिक्स मधला सेकंड कंपोनेंट. आता तिसरा कंपोनेंट काय आहे, तिसरा कंपोनेंट आहे तुमचा डेटा ट्रान्सफॉर्मेशन. डेटा ट्रान्सफॉर्मेशन, यस. जो डेटा आपण या ठिकाणी एकत्र केलाय, ज्या एकत्र केल्यानंतर डेटा आपण इथे काय केला, क्लीन केला, त्याच्यामधून जो डेटा आपल्याला लागतोय तो डेटा ठेवलाय, डुप्लिकेट्स आपण रिमूव्ह केलेत, डेटा टाईप आपण चेंज केलेत, त्यानंतर डेटा स्टँडर्डायझेशन फॉर्मॅट मध्ये आणलाय. आता हा डेटा आपल्याला काय करायचा, ट्रान्सफॉर्मेशन करायचा आहे. ओके, म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन करत असताना ऍग्रिगेटिंग तुम्हाला पुढे जाऊन शिकायचे पा. डेटा ऍग्रिगेटिंग, डेटा मर्ज करणे, एखादा नवीन टेबल्स तयार करणे, एखाद्या याच्यामध्ये नवीन कॉलम ऍड करणे, एक कॉलम दुसऱ्या दुसऱ्या त्याच्यामध्ये डिराइव्ह करणे, ही सगळी प्रोसेस आपण प्रॅक्टिकली शिकणार आहोत पा. तर डेटा अनालिटिक्स मधला तिसरा मेन की कंपोनेंट्स आहे तुमचा डेटा ट्रान्सफॉर्मेशन. डेटा ट्रान्सफॉर्मेशन, डेटाचं रूपांतर करणे. त्यानंतर चौथा आहे की जो तुम्ही डेटा ट्रान्सफॉर्मेशन करून स्टोअर केलेला आहे तो डेटाचं काय करायचंय, विश्लेषण करायचंय. म्हणजे इथे तुम्हाला काय करायचंय, स्टॅटिस्टिक आणि मशीन लर्निंगचा यूज करून, म्हणजे इथे तुम्हाला टूल्स वापरायचे आणि या टूल्सचा यूज करून तुम्हाला काय करायचंय, डेटा तपासायचा आहे. की आलेला डेटा 1 महिन्याचा, 2 महिन्याचा, 3 महिन्याचा, हा डेटा तुम्हाला अनालिसिस करायचा आहे. डेटा काय करायचं, तुम्हाला अनालिसिस करायचा आहे. अनालिसिस केल्यानंतर पुढची स्टेप आहे की तुमचा हा जो काय डेटा तुम्ही टूल्स वापरून, आता इथे आपण टूल्स वापरणार आहेत, लक्षात घ्या. जे काय मी तुम्हाला इथे एक्झाम्पल सांगितलंय ना, ज्यावेळेस तुम्ही इथे डेटा काय करता, एकत्र करता, तर एकत्र केल्यानंतर डेटा ज्यावेळेस तुम्ही इथे पाठवता, डॅशबोर्ड कडे पाठवता, तर इथे मध्ये तुम्हाला एक प्रोसेस करावं लागते पा. डायरेक्टली पॉवर बीआय ला तुम्हाला डेटा सोर्स कनेक्ट करत असताना तुम्हाला इथे मध्ये प्रोसेस करावं लागते. थोडक्यात तुम्हाला पॉवर क्युरी वगैरे मी तुम्हाला पुढे जाऊन शिकवणार आहोत. पॉवर क्युरी आहे, पॉवर पिओट आहे, त्यानंतर पॉवर डेस्कटॉप आहे, हे सर्व काय आपण पुढे उद्याच्या सेशन मध्ये आपण पाहतोय. तर थोडक्यात काय की तुम्हाला करायचंय काय, की ज्या वेळेस तुमचा डेटा अनालिसिस केला जातो, अनालिसिस केल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, डेटा व्हिज्युअलायझेशन. डेटाचा व्हिज्युअलायझेशन करायचं तुम्हाला. सर्व डेटा एकत्र करायचा आहे,
एक्स्ट्रॅक्ट करायचा आहे, ट्रान्सफॉर्म करायचा आहे, लोड करायचा आहे, पॉवर बीआय ला कनेक्ट करायचा आहे आणि पॉवर बीआय चा यूज करून तुम्हाला डेटा व्हिज्युअलाइज करायचं पहा. म्हणजे असे तुम्हाला काय करायचे, चॅटबोर्ड्स असतील, असे तुम्हाला या ठिकाणी डॅशबोर्ड काय करायचे, तयार करायचे, की त्या डॅशबोर्डच्या मदतीने मी काय करू शकतो, पाहू शकतो. समजा आता इथे पहा, इथे जे काय रेकॉर्ड भेटतात ना, हे रेकॉर्ड तुमचे करोडोमध्ये असू शकतात. करोडोमध्ये या ठिकाणी तुमचा डेटा असू शकतो पहा. समजा मी या ठिकाणी इथे मी MySQL स्टार्ट करतो. ओके, थोड्या वेळ मी या ठिकाणी MySQL स्टार्ट करतो आणि इथे मी राईट करतो यूज, फक्त लक्ष असू द्या. समजा इथे माझ्याकडे आहे, आता हे MySQL आहे. आता MySQL मध्ये या ठिकाणी माझ्याकडे डेटा वगैरे या ठिकाणी माझ्याकडे आहे. समजा मी काय करतो, एखादा टेबल या ठिकाणी इथून ओपन करतो. समजा एम्प्लॉई नावाचा टेबल मधला डेटा स्टोअर करतो. हे सगळं शिकायचं आपल्याला. ओके, आता समजा माझ्याकडे या ठिकाणी 10 रेकॉर्ड्स आहेत. इथे 10 रेकॉर्ड्स आहेत. हे 10 रेकॉर्ड्स मध्ये आपल्याला समजताय. आता हा रेकॉर्ड्स कोणते आहेत, MySQL मधले रेकॉर्ड्स आहेत. तो डेटा तुमचा कोणताही फॉर्मॅट मधला असू शकतो. ओके, तर एक मिनिट, अजून माझ्याकडे आहे का पाहतो. ठीक आहे, आता याच्या माझ्याकडे नाहीये जास्त डेटा, पण इथे समजा हा डेटा तुमचा लाखो मध्ये असू शकतो, करोडो मध्ये असू शकतो. डेटा हा तुमचा लाखो किंवा करोडो मध्ये सुद्धा असू शकतो. आता हा डेटा या ठिकाणी तुम्हाला काय करायचा आहे, ह्या डेटाचा यूज करून हा सगळा डेटा तुम्हाला एकत्र करायचा आहे. समजा हा डेटा MySQL चा आहे, हा ओरॅकल मधून पण येऊ शकतो, हा एक्सेल मधून पण येऊ शकतो, हा डेटा तुमच्या ठिकाणी क्लाउड मधून पण येऊ शकतो. हा डेटा आहे, समजा हा स्टुडंटचा डेटा आहे. आता मला समजत नाहीये या स्टुडंटच्या डेटामध्ये मेल किती आहेत, फिमेल किती आहेत, टोटल 90% वाले स्टुडंट किती आहेत, 50% वाले स्टुडंट किती आहेत, फेल किती आहेत, पास किती आहेत. समजा या ठिकाणी टोटल CSC ब्रांच मधले स्टुडंट्स किती आहेत, मेकॅनिकल ब्रांच मधले स्टुडंट्स किती आहेत, समजा ABC कॉलेज मधले स्टुडंट्स किती आहेत. हे काय करायचे, मला ग्राफिकली प्रेझेंट करायचे. आता सध्या तरी माझ्याकडे 11 रेकॉर्ड आहेत, पण भविष्यात 11 लाख पण असू शकतात, भविष्यात माझ्याकडे 11 करोड सुद्धा असू शकतात. खूप डेटा असतो, यूज ऑफ डेटा. आणि या सगळा डेटा जर आपल्याला समजून घ्यायचा असेल तर त्याच्यासाठीच आपण काय करतो, डेटा व्हिज्युअलाइज करतो. म्हणजे डेटाचा आपण काय करतो, चार्ट तयार करतो, ग्राफ्स तयार करतो, हिट मॅप्स तयार करतो, जेणेकरून लगेच लगेच आपल्याला समजतं. तिथे डॅशबोर्ड पाहून लगेच आपल्याला काय होतं, क्लिअर होतं की टोटल मेल किती आहेत, फिमेल किती आहेत, ABC कॉलेजचे किती आहेत, XYZ कॉलेजचे किती आहेत, 90% वाले स्टुडंट किती आहेत, पास वाले स्टुडंट किती आहेत, फेल वाले स्टुडंट किती आहेत. ते कशावरून समजतं आपल्याला, त्या डॅशबोर्ड वरून, त्या ग्राफ्स वरून आपल्याला समजतं. ओके, म्हणजे फिफ्थ कंपोनेंट आहे तुमचा डेटा व्हिज्युअलायझेशन. काय करायचं तुम्हाला, चार्ट, ग्राफ, हीट मॅप्स, जो काय तुम्ही डेटा मिळवलेला आहे त्या डेटाच्या मदतीने तुम्हाला व्हिज्युअलाइज करायचं. डेटा व्हिज्युअलाइज म्हणजे डेटा दाखवायचा आहे, तुम्हाला प्रेझेंट करायचा आहे. आणि प्रेझेंट केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, निष्कर्ष काढायचा आहे. समजा तुमचा आता इथे निष्कर्ष म्हणजे काय, की टोटल समजा तुमच्याकडे 10 लाख एम्प्लॉईज आहेत पहा, 10 लाख एम्प्लॉईज तुमच्याकडे आहेत. किंवा आपण असं करूया की 10,000 तुमच्याकडे काय आहेत, स्टुडंट्स आहेत. 10,000 स्टुडंटचा डेटा तुमच्याकडे आहे. आता 10,000 स्टुडंट्स मध्ये तुमच्याकडे समजा इथे एक हा चार्ट आहे. या चार्ट मध्ये तुम्हाला लक्षात येतंय पहा की पास होणारे विद्यार्थ्यांची संख्या 80% आहे आणि फेल होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 20% आहे. तुम्हाला चार्ट वरून समजतं की 80% विद्यार्थी पास झालेत आणि 20% विद्यार्थी नापास होत आहेत. थोडक्यात काय की तुम्हाला इथे निष्कर्ष काढायचा आहे, काय की त्या चार्टचा यूज करून की इथे 20% विद्यार्थी माझे फेल का होत आहेत, त्यांचं कारण काय, ते नापास का झालेत, त्यांना काय अडचण आहेत का, त्यांचे तुम्हाला काय करायचे, शोधायचं आहे, निष्कर्ष शोधायचा आहे. तुम्हाला अंदाज लावायचा आहे की या ठिकाणी काय चुकतंय. समजा तुमचा एखादा बिझनेस आहे, एखादा बिझनेस समजा 2024 मध्ये तुमचा बिझनेस इथे आहे, 2025 मध्ये तुमचा बिझनेस या ठिकाणी थोडा कमी झाला, 2026 मध्ये डायरेक्टली तुमचा बिझनेस काय झाला, अजून कमी झाला, म्हणजे तुमचा चार्ट थोडा कमी कमी झालाय. तुम्हाला चार्ट वरून समजतंय की आपला बिझनेस 2024 मध्ये जास्त होता,
2025 मध्ये थोडा कमी झाला आणि 2026 ला तर अचानकच कमी झालाय. हे कशावरून समजतंय? चार्ट वरून समजतंय. पण त्याच्या मागचं तुम्हाला काय करायचंय? कारण शोधायचंय. तुम्हाला काय करायचंय? निष्कर्ष लावायचा आहे की आपला सेल का कमी होतोय, आपलं प्रोडक्शन का जास्त होतंय, आपल्या ठिकाणी आपलं काय अडचण आहे, ते तुम्हाला काय करायचंय? शोधायचंय. इन्साइट्स जनरेट करायचा आहे. आणि इन्साइट जनरेट तुम्ही तुमचं कारण शोधल्यानंतर तुम्हाला काय करायचंय? डिसिजन घ्यायचंय. काय करायचंय? डिसिजन घ्यायचंय. आता डिसिजन घेत असताना तुम्हाला करायचं काय? की तुम्हाला वेगवेगळे ऑफर्स असतील, तुम्हाला वेगवेगळे टेक्निक्सचा यूज करून तुम्हाला काय करायचंय? डिसिजन घ्यायचा आहे. मग याच्यामध्ये तुम्ही ज्यावेळेस डिसिजन घेता त्यावेळेस तुम्हाला काय करायचे? विचार करायचा आहे की जर मी हे डिसिजन घेतलं तर अजून काय करता येईल. समजा जसं की 80% विद्यार्थी तुमचे पास झालते, 20% विद्यार्थी तुमचे नापास झालेले, तर तुम्ही त्यांच्यासाठी काय करणार? विचार करणार, डिसिजन घेणार. या 20% विद्यार्थ्यांना काय करायचं? आपल्याला एक्स्ट्रा लेक्चर्स घ्यायचे. समजा 20% विद्यार्थ्यांना काय करायचंय? जिथे आपण 2 तास लेक्चर घेतोय त्यांना आता 4 तास या ठिकाणी लेक्चर घ्यायचंय. किंवा या 20% विद्यार्थ्यांना काय करायचंय? जिथे आपण टेस्ट 1 घ्यायचो तिथे आपल्या 2 टेस्ट घ्यायच्या. तर थोडक्यात काय करता? तुम्ही डिसिजन घेता. एखादा बिझनेस तुमचा कमी होतोय, प्रोडक्शन तुमचं कमी होतंय, लीड्स तुमच्या कमी जनरेट होत आहेत, मग तुम्ही त्यांना विचार करता. मग आपलं काय करावं लागेल? पुढे आपलं डिजिटल मार्केटिंग वाढवावं लागेल, थोडं आपल्याला या ठिकाणी माउथ पब्लिशिंग जास्त करावं लागेल. थोडक्यात तुम्ही विचार करता आणि विचार केल्यानंतर तुम्ही काय करता? काहीतरी डिसिजन घेता. काहीतरी डिसिजन घेता. ओके. तर असे डेटा अनालिटिक्स मधले महत्वाचे 7 कंपोनेंट्स आहेत. कोणकोणते? डेटा कलेक्शन, डेटा क्लिनिंग, डेटा ट्रान्सफॉर्मेशन, डेटा अनालिसिस, डेटा व्हिज्युअलायझेशन, इन्साइट जनरेशन अँड डिसिजन मेकिंग. असे 7 की कंपोनेंट जर तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये जर विचारले तर तुम्हाला सांगता आले पाहिजेत. लक्षात घ्या, डेटा अनालिटिक्स मध्ये जास्त करून तुम्हाला थेअरी क्वेश्चन्स विचारले जातात. थेअरी क्वेश्चन्स वर तुम्हाला जास्त इंटरव्ह्यू मध्ये विचारले जातात आणि त्यावेळेस तुम्हाला तुमचा इंटरव्ह्यू क्रॅक करायचा आहे. आणि जी काय बॅच आहे ती बॅच थेरॉटिकली प्लस प्रॅक्टिकली या ठिकाणी आपण घेऊन चाललोय का. आता मी फक्त तुम्हाला ओव्हरऑल सांगतोय की डेटा एकत्र करणे, क्लीन करणे, ट्रान्सफॉर्म करणे, व्हिज्युअलाइज करणे, हे सर्व आपल्याला प्रॅक्टिकली शिकायचंय. हे सर्व आपल्याला प्रॅक्टिकली शिकायचंय. आपलं पॉवर बी आपला इन्स्टॉल करायचंय. पॉवर बी इन्स्टॉल केल्यानंतर आपला डेटा कलेक्ट करायचा आहे, डेटा क्लीन करायचा आहे, डेटा अनालिसिस करायचा आहे, डॅशबोर्ड तयार करायचे. हे सर्व आपण प्रॅक्टिकली शिकणार आहोत. पण सध्या आपण डेटा अनालिटिक्स मधले महत्वाचे घटक पाहतोय. तर 7 घटक आहेत. डेटा एकत्र करणे, डेटा एकत्र केल्यानंतर स्वच्छ करणे, ट्रान्सफॉर्म करणे, डेटा अनालिसिस करणे, व्हिज्युअलाइज करणे, इन्साइट जनरेशन अँड डिसिजन मेकिंग. असे 7 कंपोनेंट्स तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये विचारले तुम्हाला सांगता आले पाहिजे. ओके. चला, तर माझा आवाज, माझी स्क्रीन तुमच्यापर्यंत प्रॉपर पोहोचतीये का? मला एकदा मेसेज करा. ऑल मेंबर्स, सर्वांना आवाज येतोय? सर्वांना माझा आवाज येतोय? मेसेज करा. सर्वांना आवाज येतोय? ओके. आता या ठिकाणी आपण पाहिले डेटा अनालिटिक्स मधले की कंपोनेंट्स. आता पुढे बघायचे तर आपल्याला डेटा अनालिटिक्सचे टाइप्स. तुम्हाला विचारले जातात सगळ्यात महत्वाचा कन्सेप्ट, सगळ्यात मुख्य कन्सेप्ट, टाइप्स ऑफ डेटा अनालिटिक्स. डेटा अनालिटिक्सचे टाइप्स आहेत. डेटा अनालिटिक्सचे टाइप्स आहेत आणि 100% तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये विचारले जातात. टाइप्स ऑफ डेटा अनालिटिक्स. डेटा अनालिटिक्स. तर डेटा अनालिटिक्सचे मुख्यतः 4 प्रकार आहेत. डेटा अनालिटिक्सचे मुख्य 4 प्रकार आहेत. कोणकोणते? सगळ्यात पहिला आहे तुमचा डिस्क्रिप्टिव्ह अनालिटिक्स. सगळ्यात पहिल्यांदा आहे तुमचा डिस्क्रिप्टिव्ह अनालिटिक्स. आता डिस्क्रिप्टिव्ह अनालिटिक्स म्हणजे काय? की इट अनालायझेस हिस्टॉरिकल डेटा टू अंडरस्टँड व्हॉट हॅपन. व्हॉट हॅपन म्हणजे काय? काय झाले. तुम्ही काय करता? तुमचा डेटा म्हणजे तुमचा डेटा हा 3 महिन्याचा असेल, 6 महिन्याचा असेल, 1 वर्षाचा असेल, 5 वर्षाचा असेल, हा सगळा डेटा तुम्ही काय करता? एकत्र करून त्याच्यावर अभ्यास करता आणि तुम्ही डेटा समजून घेता.
डेटा समजून घेता आणि डेटा समजून घेतलं तुम्ही विचार करता काय झाले. समजा एखादी कंपनी 2024 मध्ये इथे होती, 2025 मध्ये सेल अचानक वाढला, 2026 मध्ये सेल अचानक कमी झाला. तुम्ही काय करता, डेटा तपासता इथे शोधता तुम्ही काय झालंय. डिस्क्रिप्टिव्ह अनालिटिक्स, भूतकाळातील डेटा म्हणजे प्रिव्हियस हिस्टॉरिकल डेटा तुम्ही अभ्यास करता, समजून घेता आणि समजून घेतल्यानंतर तुम्हाला काय केलं जातो, तुम्ही फक्त इथे काय झाले ते पाहता. काय झाले, कुठे आहात, फक्त इथे तुम्ही डेटा काय करता, तपासता. डेटा फक्त तपासता. आपण त्याच्यावर एक्झाम्पल्स वगैरे घेणार आहोत, तुमच्या लक्षात येईल डिस्क्रिप्टिव्ह अनालिटिक्स कशाला म्हणायचं, तुमच्या लक्षात येऊन जाईल. ओके. त्यानंतर सेकंड टाइप आहे तुमचा डायग्नोस्टिक अनालिटिक्स. सेकंड टाइप आहे तुमचा डायग्नोस्टिक अनालिटिक्स. डायग्नोस्टिक्स अनालिटिक्स मध्ये तुम्ही काय करता की तुम्ही ऍक्च्युली कारण शोधता का झाले. समजा तुमचा सेल का कमी झालाय, समजा तुमच्याकडे जे एम्प्लॉईज होते ते एम्प्लॉईज का नोकरी सोडून जात आहेत, समजा जे काय तुमचं प्रोडक्शन तुमचं येत होतं ते प्रोडक्शन अचानक का कमी झालं, त्याच्या मागचं तुम्ही काय करता, कारण शोधता. डेटा घेतल्यानंतर तुम्ही त्याचं कारण शोधता. त्यालाच म्हणायचं आपल्याला डायग्नोस्टिक अनालिटिक्स. इट अनालायझिस डेटा टू अंडरस्टँड व्हाय समथिंग हॅपन. डेटा मागचे कारण शोधणे, डेटा मागचे कारण शोधणे, त्याला म्हणायचं आपल्याला डायग्नोस्टिक अनालिटिक्स. आणि तिसरा आहे तुमचा प्रिडिक्टिव्ह अनालिटिक्स. आता प्रिडिक्टिव्ह अनालिटिक्स म्हणजे काय की ज्या वेळेस तुम्ही काय करता, कारण शोधता, कारण शोधल्यानंतर तुम्ही काय करता, प्रिडिक्ट करता. प्रिडिक्ट म्हणजे काय, अंदाज लावणे. आपण अंदाज लावतो की सध्या आता आपण काय केलं पाहिजे. माझं तर समजा कंपनी आहे, माझ्या कंपनीमध्ये एम्प्लॉय तर मला सोडून चाललेत, मग एम्प्लॉय सोडण्याचं कारण काय आहे. मग तुम्ही काय करता, त्याच्यावर विचार करता. काय करता, विचार करता. मग तुम्ही तिथे विचार करता की आपल्याला असं करावं लागेल, एम्प्लॉय आपल्याला सोडून जातं, आपल्याला सॅलरी वाढवावं लागेल, आपल्याला एम्प्लॉयचं अंतर दूर पडत असेल तर आपल्याला एम्प्लॉयला कॅबची प्रोव्हाइड करावं लागेल, एम्प्लॉयला आपल्याला सॅलरी वाढवून द्यावं लागेल. तुम्ही काय करता, ते अंदाज लावता. वेगवेगळे मॉड्यूल्स, वेगवेगळे टूल्स यूज करून तुम्ही काय करता, अंदाज लावता. म्हणजे प्रिडिक्ट म्हणजे काय, अंदाज लावणे. अंदाज लावल्यानंतर तुम्ही काय करता, अक्षरशः तुम्ही त्याच्यावर कृती करता. कृती म्हणजे डायरेक्टली ऍक्शन घेता. अंदाज लावला की आपल्याला एम्प्लॉयची सॅलरी वाढवायची, चला एम्प्लॉयची सॅलरी वाढवून टाकली. समजा आपल्याला एम्प्लॉयचं लोकेशन अंतर खूप कमी आहे, एम्प्लॉयला आपल्याला बस सुविधा द्यायची आहे, यस बस सुविधा दिली. तर थोडक्यात तुम्ही काय करता, अंदाज लावल्यानंतर तुम्ही डायरेक्टली तुमची कृती इथे ऍक्च्युअली तुम्ही हे करता. म्हणजे आता काय करावं, डायरेक्टली इट प्रोव्हाइड्स रिकमेंडेशन ऑन द व्हॉट ऍक्शन टू टेक बेस्ड ऑन द अनालिसिस. अनालिसिस केल्यानंतर तुम्ही डायरेक्टली त्यावर काय करता, ऍक्शन स्टार्ट करता. ओके. तर म्हणजे असे या ठिकाणी 4 महत्वाचे टाइप्स आहेत. लक्षात घ्या, डेटा अनालिटिक्सचे 4 टाइप्स कोणकोणते, डिस्क्रिप्टिव्ह अनालिटिक्स, डायग्नोस्टिक अनालिटिक्स, प्रिडिक्टिव्ह अनालिटिक्स अँड प्रिस्क्रिप्टिव्ह अनालिटिक्स. काय झाले, का झाले, काय होणार आहे आणि आता काय करावे. हे 4 टाइप तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये हमखास विचारले जातात. लक्षात घ्या, लेक्चर्स हे प्रॅक्टिकली प्लस थेरोटिकली चालणार आहे. हे सर्व आपण प्रॅक्टिकली शिकणार आहोत, पण अगोदर आपण थिअरी पार्ट कव्हर करतोय. ओके. टोटली याच्या जे काय नोट्स आहेत त्या नोट्स मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल. जे काय मी बोलतोय, जे काय सांगतोय, हे पूर्णपणे व्हिडिओ रेकॉर्ड होत आहेत आणि रेकॉर्ड झालेले व्हिडिओ तुम्हाला ऍप मध्ये आणि नोट्स तुम्हाला ऍप मध्ये तिथे भेटणार आहेत पहा. ओके. तर डेटा अनालिटिक्सचे 4 प्रकार आहेत, डिस्क्रिप्टिव्ह, डायग्नोस्टिक, त्यानंतर प्रिडिक्टिव्ह आणि प्रिस्क्रिप्टिव्ह असे या ठिकाणी 4 टाइप्स आहेत पहा. ओके. आता हे 4 टाइप्स आपण काय करूया, थोडे डीप मध्ये कव्हर करूया. डिस्क्रिप्टिव्ह अनालिटिक्स म्हणजेच काय, डायग्नोस्टिक काय, प्रिडिक्टिव्ह काय, प्रिस्क्रिप्टिव्ह काय, त्याला आपण थोडं काय करूयात आता वन बाय वन एक्झाम्पलच्या फॉर्मॅट मध्ये आपण त्याला शिकूयात पहा. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे यूज करूया डिस्क्रिप्टिव्ह अनालिटिक्स. मी इथे राईट करतो पहा, मी इथे राईट करतो, परत एकदा सांगतो, इथे मी राईट करतो पहा,
इथे आपण राईट केले होते डेटा अनालिटिक्सने सगळ्यात पहिला आपण या ठिकाणी टॉपिक पाहिला डेटा अनालिटिक्स की कंपोनेंट्स. ओके, एक मिनिट. डेटा अनालिटिक्स की कंपोनेंट्स कोणकोणते सांगता येतील का? 7 की कंपोनेंट्स तुम्हाला सांगता येतील? कुणी कुणी लक्ष दिलंय सांगा बरं, कोणतेही सांगा. चला, हे 7 की कंपोनेंट्स कोण कोण सांगू शकतो? मी तुम्हाला आता सांगितले ना डेटा अनालिटिक्स मधले 7 की कंपोनेंट्स. चला चॅट बॉक्स मध्ये मेसेज करा बरं की 7 की कंपोनेंट्स कोण कोणते आहेत. चुकले तरी चालेल, चुकले तरी चालेल. हा, डेटा ट्रान्सफॉर्मेशन. हा चला, मी ते राईट करतो. डेटा ट्रान्सफॉर्मेशन, डेटा ट्रान्सफॉर्मेशन. यस. नेक्स्ट, डेटा क्लिनिंग. हा यस. त्यानंतर डेटा व्हिज्युअलायझेशन. सांगा बाकीचे मेंबर्स सांगा, चुकलं तरी चालेल, काय हरकत नाहीये. डेटा व्हिज्युअलायझेशन, व्हिज्युअलायझेशन. हा, त्यानंतर सांगा डेटा जनरेशन म्हणजे थोडक्यात इनसाइट्स जनरेशन, इनसाइट जनरेशन. त्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा डेटा कलेक्शन, डेटा कलेक्शन. कलेक्शन केल्यानंतर डेटा क्लीन करता, क्लीन केल्यानंतर डेटा ट्रान्सफॉर्म करता, ट्रान्सफॉर्म केल्यानंतर डेटा व्हिज्युअलाइज करता, व्हिज्युअलाइज केल्यानंतर डेटा तुम्ही काय करता, इथे व्हिज्युअलाइज करण्याच्या अगोदर डेटा अनालिसिस करता, डेटा अनालिसिस. त्यानंतर डेटा व्हिज्युअलायझेशन, इनसाइट जनरेशन अँड डिसिजन मेकिंग, डिसिजन मेकिंग. हे तुमचे आहेत 7 की कंपोनेंट्स. ओके, क्लिअर होत आहेत? डेटा कलेक्शन, डेटा क्लिनिंग, डेटा ट्रान्सफॉर्मेशन, डेटा अनालिसिस, डेटा व्हिज्युअलायझेशन, इनसाइट जनरेशन अँड डिसिजन मेकिंग. हे 7 की कंपोनेंट्स क्लिअर झालेत? ऑल मेंबर्स रिप्लाय द्या, समजतंय? ओके. त्यानंतर आपण इथे पाहिले टाइप्स ऑफ डेटा अनालिटिक्स. सांगा बरं कुणाकुणाला आठवत आहेत? मी आता जवळजवळ त्यावर 10 ते 15 मिनिटं मी त्यावर बोललोय. सांगा, डेटा अनालिटिक्सचे टाइप्स 4 टाइप्स आहेत, 4 टाइप्स आहेत. कोण कोण सांगते सांगा बरं, सांगा. पहिला टाइप, पहिला टाइप म्हणजे काय? का झाले, काय झाले. थोडक्यात त्याला काय म्हणायचं? डिस्क्रिप्टिव्ह अनालिटिक्स, डिस्क्रिप्टिव्ह अनालिटिक्स, डिस्क्रिप्टिव्ह अनालिटिक्स. हा, सेकंड टाइप सांगू शकता, सांगू शकता. चुकलं तरी चालेल, काय हरकत नाहीये, चुकू द्या, चुकलं तरी चालेल, काय हरकत नाहीये. सांगा डिस्क्रिप्टिव्ह अनालिटिक्स, डायग्नोस्टिक अनालिटिक्स. लक्षात घ्या, इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला जास्त करून थेअरी क्वेश्चन विचारले जातात. हा, थर्ड टाइप प्रिडिक्टिव्ह अनालिटिक्स. आणि चौथा आहे तुमच्या ठिकाणी प्रिस्क्रिप्टिव्ह अनालिटिक्स, प्रिस्क्रिप्टिव्ह अनालिटिक्स. ओके, चला, तर इथपर्यंत सर्वांना क्लिअर आहे? मला फक्त एवढं विचारायचंय, इथपर्यंत सर्वांना क्लिअर आहे का? की कंपोनेंट्स अँड टाइप्स ऑफ डेटा अनालिटिक्स इथपर्यंत क्लिअर आहे का? येस ऑर नो? माझा आवाज, माझी स्क्रीन तुमच्यापर्यंत प्रॉपर पोहोचतीये? मला एकदा मेसेज करा. बाकीचे मेंबर्स रिप्लाय करत राहा. आपल्या दोघांना कम्युनिकेशन ठेवायचंय. ओके, चला, तर आपण पुढे जाऊयात. आता आता आपण याला डीप मध्ये कव्हर करूया. डिस्क्रिप्टिव्ह अनालिटिक्स. आता डिस्क्रिप्टिव्ह अनालिटिक्स म्हणजे काय, काय झाले, इथे आपण राईट केले पहा. डिस्क्रिप्टिव्ह अनालिटिक्स, डिस्क्रिप्टिव्ह अनालिटिक्स म्हणजे काय करा तुम्ही, प्रिव्हियस हिस्टॉरिकल डेटा तुम्ही तपासता, तपासता. समजा आता आपण एखादं इथे एक्झाम्पल घेऊया, इथे काय करूयात आपण, एखादं इथे एक्झाम्पल घेऊयात. समजा मी इथे एक्झाम्पल घेतो सेल्स परफॉर्मन्स अनालिसिस. मी ते राईट करतो पहा, सेल्स परफॉर्मन्स अनालिसिस, सेल्स परफॉर्मन्स अनालिसिस. सेल काय की तुम्ही जो काय सेल करताय, सेल परफॉर्मन्स तुम्ही चेक करताय. ओके, समजा सेल्स परफॉर्मन्स मध्ये तुमचा काय प्रॉब्लेम, काय प्रॉब्लेम आहे, ज्यावेळेस तुम्ही तुमचा एखादा
सेल करता, एखादं प्रोडक्ट तुम्ही काय करता, सेल करता. तर काय सेल करत असताना तुम्ही काय करता, त्याच्या तुम्ही माहिती तपासता. कंपनी काय करते, 3 महिन्यामध्ये किती विक्री झाली, एका वर्षामध्ये किती विक्री झाली, एका 2 वर्षामध्ये किती विक्री झाली, ती तुम्ही काय करता, इथे डेटा तपासता. तर इथे मी राईट करतो, एनी अ कंपनी analyze sales data for the last क्वार्टर. लास्ट क्वार्टर म्हणजे काय, क्वार्टर म्हणजे एका महिन्यामध्ये 4 क्वार्टर असतात. ओके, लास्ट क्वार्टर म्हणजे एका 3 महिन्याचे, 6 महिन्याचे, एका वर्षाचा तो डेटा काय करतो, तपासतो. प्रॉब्लेम, डेटा काय करतो, तपासतो. आणि तपासत असताना हाऊ इट वर्क, तो काय काम करतो, डेटा तपासत असताना त्याला काय काय माहिती भेटते. डेटा तपासत असताना तो टोटल काय करतो, विक्री किती विक्री झाली ती मोजतो. पा इथे तो काय करतो, फाइंड करतो की टोटल कॅल्क्युलेट सेल, की एका वर्षामध्ये टोटल आपला किती सेल झालाय, एका 3 महिन्यामध्ये आपला किती सेल झालाय, मागील एका महिन्यामध्ये आपला किती सेल झाला. तो टोटल सेल काय करतो, तो काउंट करतो. त्याला दिसतंय की टोटल सेल, समजा एखादं प्रोडक्ट कमी विकलं जातंय, त्याला कळतंय की त्याला इथे चार्ट दिसतोय, इथे चार्ट तयार होणार आहेत, चार्टच्या आधारे तो काय करतोय, अनालिसिस करतोय काय झालंय. त्याला कळतंय की आपला कॅल्क्युलेट किती सेल झालाय, त्यानंतर कोणता सेल या ठिकाणी आपला कमी होतोय, कोणता प्रोडक्ट आपल्या ठिकाणी कमी विकलं जातंय, कोणतं प्रोडक्ट आपल्या ठिकाणी जास्त विकलं जातंय. ओके, एका महिन्यामध्ये सगळ्यात जास्त प्रोडक्ट कोणतं विकलं गेलंय, हे सर्व त्याला काय करतं, या ठिकाणी समजतं. कशावरून, डेटाचा अभ्यास करून. ओके, इथे मी राईट करतो, आयडेंटिफाय बेस्ट ऑर वर्स्ट, म्हणजे चांगला आणि खराब, चांगलं प्रोडक्ट आणि खराब प्रोडक्ट, किंवा कमी विकलं गेलेलं प्रोडक्ट किंवा जास्त विकलं गेलेलं प्रोडक्ट त्याला काय करतं, या ठिकाणी समजतं, चार्ट वरून समजतं. आणि त्याला आउटपुट काय भेटतो, आउटकम काय भेटतो, त्याला आता डेटा तपासलाय, त्याला इथे सगळा डेटा भेटलाय, आणि डेटा भेटल्यानंतर त्याला समजतंय की आपल्याला कोणत्या प्रोडक्टची प्रोडक्शन जास्त करावं लागेल, कोणतं प्रोडक्शन आपल्याला जास्त करावं लागेल. जो माल आपला विकला जात नाही ना, तो माल आपला काय करायचंय, प्रोडक्शन कमी करायचंय. त्याला समजतंय, त्याने हिस्टोरिकल डेटा तपासलाय, कंपनीमध्ये टोटल किती सेल होतोय, किती या ठिकाणी चांगला माल आहे, किती कमी माल आहे, कोणता माल जास्त प्रमाणात विकला जातोय, कोणता माल कमी प्रमाणात कमी विकला जातोय, तो काय करतो, या ठिकाणी त्याला आउटपुट म्हणजे इथे प्रोव्हाइड्स इनसाइट्स, त्याला इनसाइट्स भेटले, इनसाइट्स इंटू विच प्रोडक्ट्स आर इन्क्रीज ऑर डिक्रीज, कोणतं प्रोडक्ट कमी विकलं जात आहे आणि कोणतं प्रोडक्ट या ठिकाणी जास्त विकलं जात आहे, त्याची त्याला माहिती भेटते. बस, डिस्क्रिप्टिव्ह अनालिटिक्स मध्ये तो फक्त माहिती मिळवतो, हिस्टॉरिकल डेटाचा यूज करून तो काय करतो, फक्त माहिती मिळवतो. बस. अजून एखादं एक्झाम्पल जर घ्यायचं म्हटलं तर अजून एखादं एक्झाम्पल घेऊयात आपण, वेबसाईट ट्रॅकिंग सिस्टीम किंवा वेबसाईट ट्रॅकिंग अनालिसिस किंवा अनालिटिक्स. वेबसाईट ट्रॅकिंग अनालिसिस. आता तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक वेबसाईट आहे, वेबसाईट आपण काय करतो, सर्च करतो. तर सर्च करत असताना आपण काय करू शकतो, समजून घेऊ शकतो की एखादा जो काय होस्टिंग कंपनीचा जो काय त्या वेबसाईट जो मालक आहे, तो चेक करू शकतो की आपल्या वेबसाईटवर दररोज किती व्हिजिट होत आहेत, आपल्या वेबसाईटवर दररोज किती नवीन कस्टमर व्हिजिट करतायत, डेली किती कस्टमर्स आपल्या वेबसाईटला व्हिजिट करतायत, आपल्या वेबसाईट मधून तो कोणता कंटेंट जास्त करून तो सर्च करतोय, ही सर्व माहिती त्याला भेटते. पा ओके, तर वेबसाईट ट्रॅकिंग अनालिसिस. प्रॉब्लेम, मी ते राईट करतो, प्रॉब्लेम काय, प्रॉब्लेम आहे की तो काय करतो, दररोजचा डेटा तपासतो की आपल्या वेब कंपनीमध्ये टोटल किती व्हिजिटर्स आहेत, त्याला तर समजतं. तर चार्ट वरून त्याला समजतं की आपली जी काय कंपनीची वेबसाईट आहे किंवा जी काय या ठिकाणी आपली कंपनीची वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवर रिव्ह्यूज चेक करतो, रिव्ह्यूज असेल, व्हिजिटर्स असतील, तो काय करतो, या ठिकाणी चेक करतो. ओके, व्हिजिटर चेक करत असताना हाऊ टू वर्क, तो काय काम करतो, ऍक्च्युअली व्हिजिटर चेक करत असताना त्याला इथे समजतंय, काय समजतंय
की टोटल दररोज किती आपल्या पेजवर या ठिकाणी व्ह्यूज आहेत. टोटल व्ह्यूज इथे राईट करतो. टोटल व्ह्यूज असतील, युनिक व्हिजिटर्स असतील, दररोज आपल्या ठिकाणी किती युनिक युनिक म्हणजे काय, दररोजचे व्हिजिट करणारे, ऍव्हरेज व्हिजिटर म्हणजे अधूनमधून कधीतरी व्हिजिट करणारे. समजा या ठिकाणी मॅट्रिक्स ट्रॅक या ठिकाणी आपण करतो, तिथे काय भेटतं आपल्याला, दररोजचे व्हिजिटर्स, ऍव्हरेज व्हिजिटर्स. समजा एखादे ड्युरेशन कोणत्या टाइम मध्ये म्हणजे दिवसभरामध्ये कोणत्या टायमिंग मध्ये जास्त या ठिकाणी आपल्याला व्हिजिट करतायत, हे सर्व त्याला काय भेटतोय, त्याचा चार्ट वर भेटतंय पा, डॅशबोर्ड वर त्याला कळतं. आता याच्यावरून काय कळतंय आपल्याला, आउटकम काय भेटतोय आपल्याला, की जे जास्त प्रमाणात या ठिकाणी व्हिजिटर्स आहेत त्या व्हिजिटर्सला काय करायचं आपल्याला, जास्त करून ऑफर्स असतील, जास्त करून आपल्याला काय करायचे, त्यांना ऑफर्स वगैरे जनरेट आपल्याला करायचे. ओके, आपल्याला समजतंय की किती आपल्याला व्हिजिटर्स आहेत, किंवा जे व्हिजिट एकदा का आपल्याकडे व्हिजिट केली ते आपल्याकडे पुन्हा का व्हिजिट करत नाहीये, व्हिजिटरचं प्रमाण या ठिकाणी का कमी होतंय, तो फक्त इथे त्याला भेटतोय. त्याला फक्त इथे काय करतोय, भेटतोय. म्हणजे थोडक्यात जे सक्रिय जे आपले व्हिजिटर्स आहेत त्याची त्याला ते माहिती भेटते पा. ओके, मोस्ट पॉप्युलर इथे मी राईट करतो. ओके, मोस्ट पॉप्युलर अँड वेअर विजिटर्स आर ड्रॉप. ओके, समजा तुमची येथे ई कॉमर्स वेबसाईट आहे, तुमची काय आहे, ई कॉमर्स वेबसाईट आहे. मग ई कॉमर्स वेबसाईट मध्ये दररोज किती व्हिजिटर्स आहेत, समजा ई कॉमर्स वेबसाईट मध्ये समजा तुमच्या ठिकाणी मेन्स आहे, मेन्स रिलेटेड आहे प्रोडक्ट्स, त्यानंतर तुमच्या ठिकाणी वुमन्स रिलेटेड आहे, समजा तुमच्या या ठिकाणी किड्स रिलेटेड आहे. म्हणजे अशा या ठिकाणी वेगवेगळे तुमचे पेजेस आहेत. मग कोणत्या पेजवर जास्त कोण व्हिजिट करतोय, कोणत्या पेजवर एकदा काय व्हिजिट केल्यानंतर परत तो व्हिजिट करत नाहीये, हे त्याला समजतंय. तो काय करतो, अनालिसिस करतोय. काय करतोय, अनालिसिस करतोय. अजून एखादं एक्झाम्पल जर घ्यायचं जर म्हटलं तर आपण घेऊयात एम्प्लॉई परफॉर्मन्स. एम्प्लॉई परफॉर्मन्स रिव्ह्यू. मग थोडक्यात तुम्ही तुमच्या कंपनीमध्ये एम्प्लॉईज काम करताय. मग त्या एम्प्लॉईज काम करत असताना कोणता एम्प्लॉय जास्त काम करतोय, कोणता एम्प्लॉय कमी काम करतोय, कोणत्या एम्प्लॉयने जास्त सेल्स करून दिलेला आहे प्रोडक्ट मध्ये, कोणत्या एम्प्लॉयचा या ठिकाणी आपल्याला पगार वाढण्याची गरज आहे, कोणत्या एम्प्लॉयला आपल्याला प्रमोशन द्यायची गरज आहे, हे सर्व तुम्ही त्या एम्प्लॉयच्या परफॉर्म वरून समजता पा. थोडक्यात तुम्हाला एक चार्ट, तुम्ही डॅशबोर्ड तयार करता आणि त्या डॅशबोर्डच्या मदतीने तुम्ही एम्प्लॉयचा परफॉर्मन्स काय करत असता, चेक करत असता. तर थोडक्यात तुम्हाला इथे काय आयडेंटिफाय होतंय, की कोणता एम्प्लॉई चांगलं काम करतोय, कोणता एम्प्लॉई चांगलं काम करतोय, हे तुम्हाला या ठिकाणी काय होतं, अनालिसिस होतं पा. अजून एखादं जर आपण एक्झाम्पल जर म्हटलं की समजा तुमचं क्राईम रेट रिपोर्टिंग. ओके, आता मी फक्त डिस्क्रिप्टिव्ह, मी फक्त काय झालंय मी फक्त तपासतोय, मी फक्त पाठीमागचा डेटा तपासतोय. ओके, क्राईम रेट म्हणजे काय, गुन्हेगारीमध्ये तुमचा अहवाल. ओके, समजा मागील वर्षामध्ये किंवा मागील 2 वर्षामध्ये किंवा मागील 6 महिन्यामध्ये टोटल गुन्हेगारांची संख्या किती वाढली, कोणत्या एरियामध्ये जास्त गुन्हा होतोय, कशाच्या रिलेटेड या ठिकाणी गुन्हा होतोय, चोरी रिलेटेड होतोय, डाका रिलेटेड होतोय, समजा अपहरण रिलेटेड होतोय, कोणत्या याच्यामध्ये तुमच्या ठिकाणी क्राईम जास्त वाढतोय, कोणत्या एरियामध्ये तुमची क्राईम करण्याची संख्या जास्त आहे, हे आपल्याला कशावरून समजतं, हे आपल्या डॅशबोर्ड वरून समजतं. कशावरून समजतं, डॅशबोर्ड वरून समजतं. मग आता इथे आपल्याला मदत काय होते, की आपलं कळतंय की आता समजा या एरियामध्ये जास्त चोरी होण्याचे प्रमाण वाढलेलं आहे. पोलिसांना समजतं, त्या ठिकाणी काय करतात, मग ते जास्त पोलीस या ठिकाणी जास्त लावतात, पहारा जास्त करतात आणि क्राईम होण्याचे प्रमाण काय करतात, कमी प्रमाणात होऊ शकतं. ओके, म्हणजे असे या ठिकाणी काय आहेत, भरपूर सारे एक्झाम्पल्स आहेत की तुम्ही काय करते ते फक्त पाहता की नेमकी काय झालंय आणि काय करायचं, म्हणजे थोडक्यात पाठीमागचा डेटा तुम्ही काय करता, इथे तपासता. पाठीमागचा डेटा काय करता, तुम्ही इथे तपासता. आता दुसरा आहे तुमच्या ठिकाणी डायग्नोस्टिक अनालिटिक्स.
आता डायग्नोस्टिक अनालिटिक्स म्हणजे काय, की थोडक्यात काय झाले आपण इथे पाहिले. डायग्नोस्टिक अनालिटिक्स म्हणजे का झाले, का झाले. समजा इथे आपण सेल्स परफॉर्मन्स जर अनालिसिस मध्ये जर पाहिलं, सेल्स परफॉर्मन्स अनालिसिस मध्ये जर पाहिलं तर थोडक्यात तुमचा सेल का कमी झाला, तुमचा मागील 3 महिन्यामध्ये सेलचं प्रमाण का कमी झालं, तुम्ही इथे काय करता, शोधता, कारण शोधता तुम्ही. मागील 3 महिन्यामध्ये 6 महिन्यामध्ये आपलं सेल्सचं प्रमाण का प्रमाण कमी झालं. आपले प्रमाण कमी होत असताना समजा आपले जे काही कॉम्पिटिटर्स आहेत, त्या कॉम्पिटिटर्स समजा त्यांची प्रोडक्टची प्राइस कमी आहे किंवा आपली मार्केटिंग स्ट्रॅटेजी थोडी या ठिकाणी कमी करत आहे, आपल्या ऑफर्स लोकांपर्यंत पोहोचत नाहीयेत, तुम्हाला इथे काय करता, शोधता का झाले, ऍक्च्युअल तुम्ही कारण शोधता. आपला या ठिकाणी सेल्स का कमी होतोय. समजा जर तुम्ही या ठिकाणी व्हिजिटिंग ट्रॅकिंग अनालिसिस तुम्ही याच्यामध्ये जर पाहिलं तर समजा आपल्याकडे जे व्हिजिट करत होते, जे व्हिजिटर्स आपल्या वेबसाईटवर येत होते, ते व्हिजिटर्सची संख्या ऑटोमॅटिकली का कमी होतीये, का कमी होते. समजा तुम्ही अमेझॉन आहे, तुम्ही एक ई कॉमर्स वेबसाईट आहे अमेझॉन. ओके, समजा अमेझॉनवर डेली या ठिकाणी व्हिजिटर्स आहेत, पण काही वेळेस काय झालं, व्हिजिटर अचानक तुमचा कमी होत चालले. समजा अमेझॉन मध्ये मी सर्च करतोय, समजा शूज, काय सर्च करतोय मी, शूज. मला काय करायचंय, 10 नंबरचा शूज मला या ठिकाणी अमेझॉन वरून परचेस करायचा. पण मी प्रत्येक वेळेस वेबसाईटवर जातोय आणि वेबसाईटवर जाऊन मी सर्च करतोय आणि तुम्हाला सांगतोय आउट ऑफ, तो सध्या अवेलेबल नाहीये. ओके, तो काय सांगतोय, आउट ऑफ रेंज किंवा आउट ऑफ, तो नाहीये सध्या. मी समजा पहिल्यांदा ठीक चेक केलं, मला तरी सुद्धा आउट ऑफ सांगतोय. मी परत 2 दिवसांनी चेक केलं तरी सुद्धा आउट ऑफ सांगतोय. मी परत 8 दिवसांनी चेक केलंय तरी सुद्धा तो आउट ऑफ सांगतोय. मग अशा वेळेस मी काय करतो, अमेझॉन सोडून मी जातो फ्लिपकार्टला. तो कस्टमर कुठे जाणार, फ्लिपकार्टला, आणि तेच शूज त्याला फ्लिपकार्टवर भेटतायत. तो तिथून काय करतो, ते शूज परचेस करतो. समजा मी त्या कस्टमरला जर परत एखादा प्रोडक्ट घ्यायचा असेल तर तो अशा वेळेस जास्त करून काय सर्च करतो, मग फ्लिपकार्टला तो प्रेफरन्स जास्त देतो. तुम्ही इथे काय करता, कारण शोधता की तुम्ही ऍक्च्युअल आपले व्हिजिटर्स का कमी होत आहेत, आपले व्हिजिटर्स का कमी होत आहेत. समजा आपल्या या ठिकाणी एम्प्लॉय परफॉर्मन्स याच्या रिलेटेड आपण जर पाहिलं तर समजा तुमचे एम्प्लॉईज व्यवस्थित काम करत नाहीयेत, तुम्हाला लक्षात येतं की तुमचे एम्प्लॉईज व्यवस्थित काम करत नाहीये, तुमचे एम्प्लॉईज तुम्हाला या ठिकाणी डेली जो काय तुमचा टास्क आहे तो टास्क तुम्हाला कंप्लीट करून देत नाहीये. तुम्ही याच्या मागचं कारण शोधताय की एम्प्लॉय आपल्याला आपला टास्क, एम्प्लॉईज आपल्याला आपलं काम का करून देत नाहीयेत, याच्या मागचं तुम्ही काय करता, ऍक्च्युअल कारण शोधता. ओके, का झाले, आपले एम्प्लॉय का कमी होत आहेत, आपले एम्प्लॉय आपल्याला का काम करून देत नाहीयेत, याच्या मागचं तुम्ही ऍक्च्युअल कारण शोधता. समजा इथे आपण क्राईम रेट जर रिलेटेड जर पाहिलं तर समजा त्याच एरिया त्याच एरियामध्ये जास्त गुन्हे काच होत आहेत, त्या एरियामध्ये जास्त प्रमाणात चोरी का होतीये, गुन्हेगारीचे प्रमाण का वाढतीये, तुम्ही त्याच्या मागचं कारण शोधता. काय शोधता, तुम्ही त्याच्या मागचं कारण शोधता का. थोडक्यात डायग्नोस्टिक अनालिटिक्स मध्ये का झाले, का झाले, सेल का कमी होतोय, वेबसाईट मध्ये व्हिजिटर्स का आपले गायब होत आहेत, एम्प्लॉय का नोकरी सोडून जात आहेत, टास्क का कंप्लीट करून देत नाहीयेत, क्राईम का वाढताय, त्याच्या मागचे तुम्ही काय करता, ऍक्च्युअल कारण शोधता, का झाले, का झाले. आणि तिसरा आहे तुमचा प्रिडिक्टिव्ह अनालिटिक्स. आता पुढे काय करायचंय, तुम्ही कारण तर शोधलं, कारण शोधल्यानंतर तुम्ही आता इथे काय करता, अनालिसिस करता. प्रिडिक्टिव्ह, तुम्ही अंदाज लावता. आता जर आपण सेल्स रिलेटेड जर अंदाज लावायचा झाला तर आपला सेल्स कमी झालाय, मग तुम्ही तिथे काय करणार, सेल जर तुमचा कमी होत असेल तुम्ही विचार करणार आता आपल्याला काय करायचंय, मार्केटिंग वाढवायची, माउथ पब्लिशिंग आपल्याला काय करायची, जास्त प्रमाणात करायचंय, आपल्याला बाय वन गेट वन फ्री या ठिकाणी आपल्याला द्यायचंय, आपले जे काही कॉम्पिटिटर्स आहेत त्यांच्यापेक्षा कमी किमतीने आपल्याला आपलं प्रोडक्ट विकायचंय. तुम्ही काय करता, अंदाज लावता की आपला सेल आपला कमी झालाय ना, सेल वाढवण्यासाठी तुम्ही अंदाज लावता, वेगवेगळे तुम्ही अंदाज प्रिडिक्ट करता. ओके, समजा आपल्या या ठिकाणी वेबसाईट ट्रॅकिंग व्हिजिटर्स कमी होत आहे, पण व्हिजिटर्स कमी होण्यासाठी तुम्ही काय करणार, प्रिडिक्ट करणार. आता व्हिजिटर्स मध्ये आपल्याला आपलं प्रोडक्ट्स वाढवावं लागतील,
आपल्याला आपले वेबसाईट थोडी फास्ट करावं लागेल, अपडेट करावं लागेल, प्रोडक्ट्स आपल्याला व्यवस्थित त्यामध्ये अपलोड करावं लागतील. तर थोडक्यात काय करता तुम्ही अंदाज लावता, आपण आशा केल्याने असं होऊ शकतं, आपल्याला हे करावं लागेल. तुम्ही थोडक्यात काय करता, प्रिडिक्ट करता. ओके. समजा एम्प्लॉय परफॉर्मन्स, तुमचा एम्प्लॉय तुम्हाला टास्क कम्प्लीट करून देत नाहीये, तुम्ही त्यांना हे करा, प्रिडिक्ट करा, जर मला जास्त सॅलरी जर दिली तर हा जास्त वेळ थांबेल, जर मी समजा याला बसची सुविधा उपलब्ध करून दिली तर हा उशिरा येण्याच्या ऐवजी तो लवकर येईल. समजा याच्यासोबत जर मी चांगल्या प्रकारे जर बोलणं चाललं जर माझं चांगलं असेल तो मला चांगल्या प्रकारे काम करून देईल. थोडक्यात तुम्ही काय करता, अंदाज लावता. अंदाज लावता, तुम्हाला कारण भेटले नाही, त्या कारणाच्या मागे तुम्ही काय करता, अंदाज लावता. आणि अंदाज लावल्यानंतर तुम्ही ऍक्च्युअली काय करता, त्याच्यावर प्रोसेस करा. थोडक्यात काय, तर चौथा आहे तुमचा आता काय करावे. ऍक्च्युअल तुम्ही त्याच्यावर काय करता, कृती, म्हणजे तुम्ही तिथे ऍक्शन घेता. तुम्ही काय करता, इथे ऍक्शन घेता. समजा सेल्स तुमचे कमी होत आहेत, तुम्ही काय केली, फेसबुक मार्केटिंग वाढवली, तुम्ही अंदाज लावला की फेसबुक मार्केटिंग करू आपण, व्हॉट्सअप कॅम्पेन लावूया आपण, या ठिकाणी आपण 1 to 1 या ठिकाणी आपण प्रत्येक कस्टमरला भेट देऊया. तुम्ही इथे अंदाज लावले होते, तुम्ही जवळजवळ 7 ते 8 अंदाज तुम्ही इथे लावले होते. 7 ते 8 पैकी तुम्ही 2 ते 3 अंदाज काय करता, इथे डायरेक्टली कृतीत उतरवता. डायरेक्टली काय करता, कृतीत उतरवता. समजा वेबसाईट मध्ये तुमचे प्रोडक्ट्स थोडे कमी होते तर तुम्ही काय करता, प्रोडक्टची क्वांटिटी वाढवता, प्रोडक्टची क्वालिटी वाढवता. तुम्ही अंदाज लावलेला असतो, त्या अंदाजावर काय करता, तुम्ही डायरेक्टली ऍक्शन घेता. ओके. तर अशा या ठिकाणी 4 आहेत. असे किती आहेत तुमचे, 4 आहेत. कोणकोणते, डिस्क्रिप्टिव्ह अॅनालिटिक्स, डायग्नोस्टिक अॅनालिटिक्स, प्रिडिक्टिव्ह अॅनालिटिक्स अँड प्रिस्क्रिप्टिव्ह अॅनालिटिक्स, असे डेटा अॅनालिटिक्सचे 4 टाइप्स आहेत. किती टाइप्स आहेत, 4 टाइप्स आहेत. तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये विचारले जाऊ शकतात टाइप्स ऑफ डेटा अॅनालिटिक्स, त्यावेळेस तुम्हाला फक्त 4 नावं सांगायचे, डिस्क्रिप्टिव्ह, डायग्नोस्टिव्ह, प्रिडिक्टिव्ह अँड प्रिस्क्रिप्टिव्ह. क्लिअर होत आहे ऑल मेंबर्स, समजतंय. जवळजवळ पाऊण तासापासून मी फक्त तुम्हाला हे 4 टाइप सांगण्याचा प्रयत्न करतोय. समजतंय का, जी काय लेक्चर आहे ते थेरॉटिकली पाहतोय आपण, हे सगळं थेरॉटिकली लक्षात घ्या. डेटा अॅनालिटिक्स मध्ये 40% थिअरी आहे, थिअरी आहे. आले का लक्षात, ओके. चालेल, तर आजच्या दिवस आपण इथेच थांबूयात. उद्याचं सेशन आपण काय करूयात, पॉवर बीआय वर घेऊया. उद्याचं सेशन आपण पॉवर बीआय, दररोजचे लेक्चर आपण दररोज नवीन नवीन कंटेंट वर घेऊया. दररोज आपण नवीन नवीन कन्सेप्ट शिकूया, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की डेटा अॅनालिटिक्स मध्ये नेमकी आपल्याला ऍक्च्युअली काय शिकायचं. ओके. उद्याचं सेशन आपण पॉवर बीआय वर घेऊया. चला, क्लिअर होतंय ऑल मेंबर्स, माझा आवाज, माझी स्क्रीन, जे काय सांगितलंय ते समजलंय, मेसेज करा ऑल मेंबर्स. ऑल मेंबर्स समजलेलं आहे का सर्वांना, ओके. चालेल, तर मी इथेच थांबतो. रेकॉर्डिंग व्हिडिओ तुम्हाला तुमच्या ग्रुपवर अवेलेबल करून देतो. जर तुमचे कुणी मित्र मैत्रिणी असतील, त्यांना तुम्हाला शेअर करायचे असतील, तुम्ही शेअर करू शकता. अजून आपले 4 डेमो लेक्चर शिल्लक आहेत. ओके. चालेल, चला, तर थँक्यू. मी इथेच थांबतो, भेटूयात आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये. चला, लेफ्ट व्हायचं असेल तुम्ही लेफ्ट होऊ शकता. थँक्यू.